मित्रांनो, फायनली आता आपण घराकडे महाडमधून निघालो आहे. महाडमध्ये लकीली म्हणा किंवा नशिबाने म्हणा रूम अवेलेबल होऊन गेला म्हणजे रिक्वेस्ट केली मी खरं त्यांना. आणि मग त्यानंतर त्या काकांनी आपल्याला रूम अवेलेबल करून दिला. पण मंदिराला एक चक्कर मारूया शेवटचा आणि मग घराकडे निघूया. बाईकने एक चक्कर मारूया. चला, गणपती बाप्पा मोरया. चला, परत एकदा आपण दर्शन दुरून घेऊन घेतलं बाप्पाचं आणि आता आपण निघतोय फायनली घराकडे. कारण अरे बापरे, धुकं दिसतंय मला तर बाहेर खूपच. आणि आता आपलं 341 किलोमीटर इथून आपलं घर आहे. 7 तास आणि 9 मिनिटं दाखवत आहे. आणि आता वाजलेत सकाळचे 6 आणि आपण आता निघालो आहे धुळ्याकडे महाडमधून. आपला प्रवास सुखाचा हो. तर मित्रांनो, 2 दिवसात आपण आपले अष्टविनायक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा होता तिथे, छान असा. ते खूप मोठे मोठे ब्रेकर पण आहेत. मला वाटतं MIDCचा एरिया आहे हा आणि त्याच्यामुळे ब्रेकर खूप मोठे आहेत. मी 1-2 ब्रेकवर तर खूप जोराने गेलो. सकाळचं वातावरण इतकं छान आहे, थंडी पण आहे. आता अंगात सकाळी निघालो तेव्हा स्वेटर घातलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आता घातलं कारण थंडी जरा जास्तच अंगाला लागायला लागली होती. म्हणून मग शेवटी बाईक थांबवून मी स्वेटर घातलं आणि हे जे हँड ग्लोव्ज आहे विंटरचे तेही मी हातात टाकले कारण हात गारठ्याला लागले होते आता. आणि अंगात जर जास्त थंडी घुसली असती तर मग बाईक चालवणं कठीण झालं असतं. म्हणून मग मी थोडं लवकर स्वेटर घातलं आणि त्याच्यावर मग आपलं रायडिंग जॅकेट जे आहे तर ते घातलेलं आहे. मी महाडहून निघालो तेव्हा खरं तर एवढी थंडी नव्हती तिथे, पण मात्र आता जसं जसं आपण शहापूर आणि कासारा घाटाकडे जातो आहे तर तशी तशी आता थंडी वाढते. मला वाटतं आपण कासारा घाट चढल्यावर नाशिकला अजून जरा जास्तच थंडी राहील.
छान धुकं पसरलं आहे सगळीकडे, दाट धुकं आहे. आणि आता आपण घाटातून जातोय. घाट रस्ता आता लागलेला आहे आपल्याला. चहूची वाडी गावाचं नाव आहे इथे घाटात. चहूची वाडी. सूर्यदेव पण आता वरती आलेले आहेत. रस्ता मुरबाड शहर आपण टाकलं आणि त्याच्यानंतर MIDCचा पट्टा होता, तर तिथे खूप रस्ता खराब होता आणि परत मध्ये मध्ये खराब पॅच येत आहेत. परत आहे पुढे आता चालू, चांगला दिसतोय, चांगला रस्ता आहे पुढे परत. मित्रांनो, आता मुरबाडच्या MIDC मधून मी येत होतो, तर आजूबाजूला दाट झाडी आहेत किंवा जंगल आहे आणि मध्ये त्या बऱ्याच कंपन्या आहेत इथे. तर तिथे खूप रस्ता खराब होता, खूप म्हणजे खूपच खराब होता. आणि जी वाहनं आहेत, म्हणजे ज्या ट्रका वगैरे येतात तिथे माल घेऊन येतात जातात, तर त्या खराब रस्त्यामुळे उडणारी जी धूळ आहे, तर ती आजूबाजू असणारी जी मोठी मोठी झाडं आहेत, तर त्यांच्यावर ती बसलेली मी पाहिली आता. तर कमीत कमी शासनाने तेवढा तो जो रस्ता आहे तो जर चांगला केला, तर त्या झाडांची होणारी जी हानी आहे, तर ती तरी त्याच्यामुळे वाचू शकते. हे खरं तर करायला हवं, कारण सगळा रस्ता चांगला आहे आणि मधला तो जो MIDCचा रस्ता आहे, आता हा सगळा रस्ता स्लॅबचा आहे, पण तो तेवढा मधला जो पॅच आहे, खरं तर तो होणं गरजेचं आहे आणि नेमका तोच तिथे झालेला नाही. तर असं नको व्हायला. खरं तर निसर्गाची ही काळजी घेतली गेली पाहिजे. पण आपल्याकडे निसर्गाविषयी किंवा पर्यावरणाविषयी पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही. शासन, राज्यकर्ते, प्रशासनातले अधिकारी ही सगळी लोक त्याच्याकडे पाहिजे तेवढं गांभीर्याने पाहत नाही. आणि सर्वसामान्य माणसाचं किती ऐकलं जातं हे मला वाटतं काही जास्त सांगण्याची गरज नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. परत आपण जंगल एरियामध्ये आता जातो. हे पहा, इथे पूर्ण आग लावलेली आहे झाडांच्या मध्ये. तर दिसत असेल तुम्हाला, पूर्ण काळा काळा पट्टा आहे, पूर्ण जाळलेला आहे. तर लोक असं का करतात मला काही कळत नाही. फॉरेस्ट एरिया आहे आणि सगळं जंगल तिथे जाळलेलं आहे. आपल्याकडे अजूनही निसर्गाविषयी किंवा झाडांविषयी लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे हो. सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. मी मुद्दामून थांबलो, कारण आपण नेमका जिकडनं सूर्य उगवतोय त्याच्या विरुद्ध दिशेने किंवा त्याच्या दिशेने आपण जात नाही आहे, त्याच्यामुळे थांबून हा छान असं दृश्य मी तुम्हाला दाखवलं. हे पहा, आजूबाजूला सगळं जंगल आहे आणि या जंगलातून आपण जातोय आता. सगळं दाट जंगल आहे छान असं, आणि थोडंसं हलकंसं धुकं पण आहे.
मित्रांनो, फायनली आपण आपल्या रस्त्याला लागलेलो आहोत. शहापूरपासून आता आपण मुंबई इंदोर हायवेला लागलो आहोत आणि आता सरळ आपण आपल्या घरी म्हणजे धुळ्याला आता जाणार आहोत. हा रस्ता आता सरळ धुळ्याला जातो. कासारा आता 20 किलोमीटर राहिलं आहे. कासारा घाट. गाडीमध्ये काहीतरी आवाज येतोय बराच, म्हणजे सकाळपासूनच 4-5 तास झालं की गुर्र आवाज येतोय. नेमका इंजनमध्ये येतोय का पुढच्या डिस्क ब्रेकमध्ये येतोय ते मात्र अजून कळत नाही आहे. येतो परत बंद होतो, येतो परत बंद होतो, असं चालू आहे. गाडीचा स्पीड थोडा स्लो केला की थोडा वेळ नंतर परत आवाज बंद होतो. हे कळत नाही नेमकं काय झालं आहे तर गाडीला, बाईकमध्ये. आपण आता कासारा घाटात आहोत. मागे मी जरा थांबलो होतो चहा आणि नाश्त्यासाठी, आणि गाडीलाही थोडं आराम देणं गरजेचं होतं बाईकला, कारण आपण सकाळी महाळहून निघालो तर ते कंटिन्यू आपण येत होतो. मध्ये फक्त एक चहा आपण घेतला होता. मित्रांनो, आता आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकच्या फ्लायओव्हरवर आपण आता चालू आहोत आणि आता धुळे आहे इथून 165 किलोमीटर. 3 तासाचा रन अजून बाकी आहे आपला. महाळहून सकाळी लवकर निघालो, त्याच्यामुळे जो रस्ता आहे तर तो आपल्या चांगल्या प्रकारे कापला गेला आहे. 341 किलोमीटर धुळे भारी होतं, बाकी होतं, पण मात्र आता फक्त 165 किलोमीटर बाकी आहे. पिंपळगावचा टोल नाका आला. आता धुळे राहिलं आहे आपलं 131 किलोमीटर अजून, आणि वेळ दाखवत आहे 2 तास 42 मिनिट्स, म्हणजे 2 वाजेपर्यंत आपण पोहोचू. आज लईच ट्रॅफिक आहे पण रस्त्याला. नाशिकपासून नाही पण कासारा घाटातही तशीच ट्रॅफिक होती आणि तिथून कंटिन्यू ट्रॅफिक चालूच आहे. आज काय कळत नाही मला, इतकी वाहनं आज रस्त्यावर आहेत. का सुट्टीमुळे आहे का कशामुळे आहे काहीच कळत नाही, पण खूप ट्रॅफिक आहे आज. नाहीतर एवढी ट्रॅफिक नसते. पण मला वाटतं काल शनिवार होता, आज रविवार आहे आणि उद्या 26 जानेवारी आहे. 3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, म्हणून पण लोक बाहेर निघालेले असावेत फिरण्यासाठी.
आपण जे आता अष्टविनायकांचं दर्शन केलं, तर सगळी जी मंदिरं आहेत तर सगळ्या मंदिरांचं जे काम आहे ते दगडामध्ये झालेलं आहे. दगडांनी त्याचं ते बांधकाम झालेलं आहे. मी प्रत्येक मंदिराचं निरीक्षण पण केलं, पण इतकं काम ते भक्कम आहे की एकही मंदिराचा दगड इकडे तिकडे झालेला आपल्याला पाहता येत नाही. इतकं ते उत्कृष्ट आणि चांगलं काम झालेलं आपल्याला तिथं पाहता येतं. आणि त्या मंदिराच्या पुढचा जो मंडप आहे तो सगळा लाकडातला आहे. जुनं ते स्ट्रक्चर आहे सगळं. तर इतकं सुंदर ते दिसतं. मी तसंच आपण जेव्हा गणपतीपुळेलाही जातो ना, तर गणपतीपुळेच्या त्या महादेवाच्या मंदिराचं स्ट्रक्चर पण पहा तुम्ही. खूप सुंदर आणि छान असं आहे. आपली भारतातली जी पण सगळी जुनी मंदिरं आहेत, तर या मंदिरांचं बांधकाम, त्यांचं ते सगळं स्ट्रक्चर हे खरं पाहण्याजोगं आहे. आणि अभ्यासाचं पण ते एक महत्त्वाचा भाग आहे की त्यांचा खरंच आपण अभ्यास करायला पाहिजे की काय त्यावेळची लोकं होती बांधणारी ते सगळी मंदिरं, की इतके वर्ष होऊन पण अजूनही ते बांधकाम हललेलं नाही. जे आत्ताचं होणारं बांधकाम आणि तेव्हाच्या होणाऱ्या बांधकामामध्ये खूप जो फरक आहे, तर तो फरक आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो. मित्रांनो, या अष्टविनायक दर्शनाच्या रायडिंगमध्ये आता आपलं जवळजवळ 996 किलोमीटर आपलं फिरून झालं आहे. मी मीटर लावलेलं होतं घरून. तर 996 म्हणजे आता जवळजवळ 1000 किलोमीटर होण्याच्या मार्गावर आहे. 3 दिवसात आपण 2 दिवसामध्ये जे आपण अष्टविनायक दर्शन घेतलं, तर त्याच्यानंतर आता आपण घरी जातो आहे. आणि जात असताना आता 997 झाले. किलोमीटरचा हा सगळा प्रवास आपला कंप्लीट होणार आहे. आणि याच्यामध्ये आपण अष्टविनायक दर्शन जे आहे तर ते आपण पूर्ण केलेलं आहे. उत्तराखंड पासिंगची गाडी आहे, टियागो टाटाची. हजार किलोमीटर आपले कंप्लीट झालेत. आणि आता नवीन मीटर मी लावलं. 999 पर्यंतच मीटर जातं तिचं. आता आपण नवीन मीटर लावलं आहे.
आणि 1100 किलोमीटरचा आपला प्रवास जो आहे तर तो हा झाला. सुंदर असा प्रवास झाला. 8ही अष्टविनायकांचं अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन झालं आहे आपलं. आणि विशेष म्हणजे प्रवास करताना येणारी जी मजा आहे बाईकवर ती एक वेगळी असते. आणि त्यातल्या त्यात अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपला आत्मविश्वासही वाढतो. ते खूप महत्त्वाचं आहे. माणसाचा आत्मविश्वास टिकून राहणं, तो वाढणं हे खूप चांगलं असतं स्वतःसाठी. परत ट्रॅफिक लागली. मित्रांनो, फायनली आपण घरी पोचलो आहे धुळ्यात. बाप्पाच्या कृपेने कोणतीच अडचण आपल्याला 3 दिवसामध्ये आली नाही आणि अतिशय व्यवस्थितपणे आपण घरी येऊन गेलेलो आहोत. तर चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा अजून टूर प्लॅन करू आणि परत आपण भेटूया. चला, गणपती बाप्पा